शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील 4 दिवसांच्या मुक्कामातील आजचा दुसरा टप्पा मालेगाव शहरात पार पडला। सुमारे 700 वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात गणगण गणात बोतेचा जयघोष आणि अखंड नामस्मरण करीत पालखीसोबत पदयात्रा करत मालेगावात दाखल झाले। पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। पालखीचे मालेगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केलं तर ठिकठिकाणी बँडच्या गजरात आणि जयघोषात भाविकांनी पालखीचं अभिवादन केलं। पालखी मार्गावर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि भाविकांनी दूध, चहा, केळी, बिस्किटे, उपवासाचा फराळ तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्था केली होती। वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने मालेगाव शहरात भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। वाशिम जिल्ह्यातील 4 दिवसाचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर संत गजानन महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार असून पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे।